नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं. आणि आता मी रूमवर पोहोचलेलो आहे आणि आता जरा फ्रेश घेऊन आंघोळ करून सगळ्यांचं झालं आहे भाई बघा, सगळे रेडी आहे. सो आता मी जायला देवळात चाललोय आणि त्याच्या अगोदर आता मी करणार आहे इकडं ब्रेकफास्ट. खूप भूक लागले, ज्या भूक लागले सगळ्यांना. 11:30 वाजले मंडळी. पोटात असे कावळे ओरडायला लागलेले आहे आमचे. सो या बरे लवकर पटापट या. लेट्स गो. चला तर म्हणजे फायनली आता आम्ही आलो इथे म्हणजे उच्चद्री इथे हॉटेलमध्ये. आणि बघा इथे दोघे जण बसले आणि लिमका मारतोय हा. आणि आता इथे प्लेट आलेली आहे आणि आम्ही मागवला आहे ते म्हणजे इडली वडा. आता बघूया कसं टेस्ट आहे ते ना मेरे. टेस्ट बी काय नको, फक्त भूक लागली आहे, काय मिळेल का ते पुरे. तो चला आता खाऊन तुम्हाला डायरेक्ट मिळतो. तर काय आता फायनली आमचा इडली वडा आलेला आहे बघा. आणि कशी आहे रे टेस्ट? पटकन आम्ही खाऊन घेतो. तर चला पटापट खाऊया, भूक लागली आहे खूप. मंडळी आता आम्ही खाऊन पिऊन झालेलं आहे आमचं. आणि हे बघा, हे आहे शिर्डी बस स्टँड. आणि आता आम्ही चालत चाललो आहे ते म्हणजे मंदिराकडे. आणि असा हा रस्ता आहे इथून सरळ जाणारा. तो चला तर मंदिरामध्ये जाऊया अगोदर. आणि लाईने बी आहे काय बघायचं पडणार, कारण आज संडे आहे त्याच्यामुळे. तर मंडळी आता आम्ही VIP पास काढला होता, सो त्यामुळे आम्ही इकडे चाललो आहे गेट नंबर 6कडे. आणि अशी जावं पडते सरळ. मंडळी आता आम्ही फायनली दर्शन करून आलेलो आहे. दर्शन तर उत्तमपैकी झालं आमचं. आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, सो त्याच्यामुळे मी दाखवू शकला नाही. इकडं लॉकर रूम आहे, तिकडे तुम्हाला ठेवावा पडतो. आणि मोबाईलसाठी ते 5 रुपये एका मोबाईलसाठी घेतात. आणि बघा इकडं आता लाडू पण आम्ही प्रसाद सगळा घेतलेला आहे. आणि आता आम्ही आलो आहे ते इकडं बघा, इकडं मूर्ती आहे बघा साईबाबाची, पाहू शकतो. हे असं आहे इकडं. मंडळी जर तुम्ही इकडं दर्शनासाठी येत असाल झाल्यावर तुम्ही इकडं तुम्हाला पास काढावा लागेल. सो त्याच्यामुळे दर्शन पटकन होऊन जाईल. आम्हाला किती वेळ लागला दर्शन करायला? 1 ते 1.5 तास. हो. आणि माणशी 200 रुपये इकडं पास आहे. आम्ही ऑनलाईन पास काढलेला, सो त्याच्यामुळे जरा बरं पडलं. सो आणि समज ऑनलाईन आहे त्यांचं आणि प्लस इकडं येऊनही तुम्हाला काढता येतं. सो तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. सो कधी येणार असाल तर इकडं नक्की पास करून जावा तुम्ही दर्शन करायला, सो बरं पडेल. आणि आता मी काय घ्यायला आम्ही आता जरा असे जात आहे बघायला काय काय दुकानं आहे ती. हो, इकडं वेगवेगळी दुकानं आहे. तसेच आणि इकडं काय बघण्यासारखं एक पॉईंट आहे, तो पण आम्ही आज बघणार आहोत. साई तीर्थ असं काहीतरी नाव आहे. आम्ही पण बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो काय आहे ते. चला तर म्हणजे. आणि आज तुम्ही इकडं गर्दी पाहू शकता. संडे आहे त्याच्यामुळे रविवारची गर्दी बघा किती आहे ती. आणि इकडं काय आहे रे, द्वारकामाई दर्शन. हा तो मगाशी म्हणा तो आत्ता. ही सेपरेट लाईन आहे द्वारकामाई. तुम्ही आता इकडं लाईव्ह बघू शकता. इकडे बाहेर TV लावले, TV वर तुम्ही इकडं लाईव्ह दर्शन घेऊ शकता. कविता सापके, राहणार परभणी, गेट क्रमांक 3च्या बाहेर येण्याचे करावे. मंदिर आहे तर इकडं जाऊया. इकडं हनुमान मंदिर आहे, तिकडं जाऊया आपण. तर पाहू शकता इकडं तुम्ही आहे मारुतीची मूर्ती. जय हनुमान. आता मी इकडं एका शॉपमध्ये आलो आहे आणि इकडं मूर्त्या पाहू शकता तुम्ही साईबाबांच्या, लहानपासून मोठीपर्यंत इकडं सगळे आहे इकडं. आणि ही बघा, ही सर्वात मोठी आहे इकडे ही मूर्ती. अशा सर्व प्रकारच्या इकडं मूर्ती आहे. हे बघा.
काय घेतलं? अयोध्येची रांगोळी कशी आहे? हे घे. किती अयोध्या अयोध्या तिथे टॅग कशी काय मग? किती म्हटलं? 400 नाही 400. महाग आहे. बघूया कसं काय ते. वाजलेलं आहे 4ला 5 मिनटं आणि आता आम्ही इकडे आलो ते जेवायला. इकडे मस्तपैकी इकडे दाल तडका आणि जिरा राईस घेतलेला आहे बघा. लाईम सोडा इकडे आता मगाशी घेतलेला तो पिऊन आता इकडे जिरा राईस घेतला आहे. जेवतो एकदम मस्त आहे म्हणजे टेस्ट बरी आहे. म्हणजे आता आम्ही घेऊन आता आम्ही चालू आहे साई शिर्डी पार्कला. तिकीट काढायचं पडतं म्हणून. तिकीट कुठं काढायचं वाटतं दादा? हो हो कुठं काढायचं? कुठे काढायचं? हॉटेलला ना त्याच्यात डिस्काउंट भेटतो रेट जास्त घेतात. नाही तर बाहेरून बघायला मिळत नाही. बाहेरून नाही येते मध्ये काय आतमध्ये यावं लागतं. कशी आहे तिकीट? कशी आहे? 700 काहीतरी असेल. अरे बापरे नाही राहू दे आम्ही फक्त बाहेरून बघतो. बाहेरूनच बघतो. बाहेरून फोटो काढायला ना हा. तिथं पण भेटेल तुम्हाला तिकीट. त्याचा नाही विषय काय. हां 700 रुपये एक द्या माणसं. कुठे जायचं ना. काय म्हणजे ट्रॅफिक पाहू शकता तुम्ही इकडची शिर्डी किती भयंकर आहे ते. रोजच असते काही ट्रॅफिक? नाही शनिवार रविवार 2 दिवस. वाजलेले 4:30 म्हणजे. तर काय आता फायनली आम्ही पोचलेलो आहे ते म्हणजे कुठचं रे ते? साई तीर्थ साई तीर्थ पार्क थीम पार्क. आणि इथे आतमध्ये जाणार तर माणशी 700 रुपये आणि एंट्री आहे. जो शो आहे म्हणजे स्क्रीनवर शोजच दाखवतात तो तुम्हाला सगळं फिरून एकूण टोटल 3.5 ते 4 तासाचा पूर्ण शो आहे. हो तो आमच्याकडे इतका वेळ हो नाही वेळ नाही. सो आम्ही जात नाही. आम्ही आता इथेच बघा इथे त्याचा फोटो मारणार आहे थोडा आणि मग परत रिटर्न जाणार. कारण मग आम्हाला परत पुण्याला सुद्धा जायचं आहे रात्री. सो आता कसं जायचं ते बघणार. चला काय आता आम्ही फायनली परत जात आहे फोटो मारून. आणि आता काय करूया रे? आता पहिले जाऊया त्या रूमवर कारण खूप जाम झाले आहे. पाय दुखतात जरा. काय लागलं रे? दिवसभर उभे आहे आम्ही आता. किती वेळ झाला. आणि हे बघा साई तीर्थ कसं दिसतं ते नक्की सांगा. बघा असं आहे. आणि चला आता जाऊया. आणि हा बघा आता इथे काहीतरी घेतोय. काय घेतो? जिरा जिरा कसं एक दे. डेंजर मारे बाटली कोणली दिसते बघ. आणि एक घेऊ नको रे. 30 चिप्स बी घेणार काय? घेणार. तर म्हणजे तुम्ही इकडे पाहू शकता इकडं एंट्री तिकीट 707 रुपये आणि कॉम्बो ऑफर पण दिलेली आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला इकडं वॉटर पार्कसुद्धा भेटेल म्हणजे या कॉम्बो ऑफर घेतली झाल्यावर. सो तुम्हाला दोन्ही बघायला मिळेल. आणि हे साई तीर्थ थीम पार्क आहे ते शिर्डी मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. सो चला मंडळी आता आम्ही साई थीम पार्क बघून आता आम्ही आलेलो इकडं रूमवर. आणि आता आम्ही जरा इकडं फ्रेश बी झालो. आणि हे बघा इकडं आता सगळं पॅक बी वगैरे सगळं झालेलं आहे. वल्लभ पण रेडी आहे, अभि पण रेडी आहे. आणि आता आम्ही चाललो आहे ते म्हणजे पुण्याला. आता महाराष्ट्राची ST आहे. किती वाजता टाईम माहीत नाही पण अर्ध्या तासांनी जात असतात पुण्याला. सो आता बघूया. आता वाजले 6:20 झाल्या बरोबर. सो आता बघूया कितीची मिळते ती ST. त्याप्रमाणे आम्ही 5 ते 6 तास लागणार आहे पुण्याला पोचायपर्यंत. सो बघूया कसं काय होतं ते पुढं. चला लेट्स गो. काय फायनली आता आम्ही तिथून चेकआउट केलेला आहे रूमवरनं. आणि आता आम्ही जात आहे ते म्हणजे बस स्टँड शिर्डी बस स्टँड.
सो आता बघूया किती वाजता एस टी आहे ती. एस टी लालपरी तिला बॅग वरती घे, नाही तर ते टायर येऊ ना एका दिवसात. चला तर काय आता आम्ही इथे थांबलो ते म्हणजे वडापाव खाण्यासाठी. आणि इथे आता हे बघा काका गरम गरम वडापाव काढत आहे. एक नंबर आहे वडापाव. हो आम्ही एक संपवला पण आणि आता अनेक खाणार आहे. आणि चहा पण एकदम बेस्ट आहे. तो आता खातो आणि मग बघूया बस कधी येते ती. काय असं बघा आमचा वडापाव आलेला आहे. हे बघा एकदम लुसलुशीत असा वडापाव. बरं आहे. तर मंडळी आता फायनली आम्हाला इकडं बस मिळालेली आहे पुण्याला जाण्याची. आणि लकीली आम्हाला वरचं सीट मिळालेलं आणि आरामशीर बस मिळालेली आहे. तेच काय सांगायचं आहे तुला. आणि मजा येते खूप. आणि वाजले 7:10. आता बघूया किती वाजेपर्यंत पोहोचते ती. पुण्याला स्टॉप आहे तो म्हणजे स्वारगेटचा. सो आम्ही तिकडे उतरणार आहोत स्वारगेटला. सो आम्ही आता मस्तपैकी वडापाव खाऊन सगळं पोट भरलेलं आहे. काही टेन्शन नाही. सो आता मध्ये बघूया कुठे वाटेवर थांबणार आहे की नाही ते मला माहीत नाही. सो बघूया चला. काय आम्ही आता फायनली पोहोचलेलो इथे. आणि बसीन आमच्या इथे ब्रेक घेऊन गेला. आणि ते लोक काय आणि या ढाब्याचं नाव आहे गुरुदेव हॉटेल व्हेज ढाबा व्हेज. आणि आता आम्ही ऑर्डर केलं आहे ते म्हणजे बटर रोटी आणि पनीर बटर मसाला. आणि हे बघा हो फास्ट सर्विस आहे इथली. आणि आता रात्रीचे वाजलेले आहे 9:30. अराउंड आम्ही किती वाजता पोहोचलेलो आहे हो पुण्याला 12. हो आमचे तिथे रिलेटिव्स आहे. तर आम्ही तिथे जायचं ठरवलं आहे. तर बघूया आता. आणि चला आता आम्ही पटपट खातो नाही तर बस आम्हाला सोडून जाईल. काय असे बघा बटर रोटी आणि पनीर बटर मसाला आलेला आहे. आणि किती फास्ट सर्विस आहे रे यांची. 5 मिनटं सुद्धा झाली नाही. तेच चला टेस्ट कशी आहे टेस्ट. चला आता आम्ही पटापट खाऊन घेतो. मंडळी बघा हे आहे हॉटेलचं नाव गुरुदेव प्युअर व्हेज. रस्त्याच्या सारखं बाजूलाच आहे. आणि सर्व्हिस तर एक नंबर देणार आहे. आलं आणि टेस्ट तर नक्की. तुम्ही जर शिर्डी जात असाल तर नक्की याला व्हिजिट द्या ढाब्याला. तुमचं मन खुश होणार. एवढी बरी होती. आम्ही पनीर बटर आणि बटर रोटी घेतल्या. एकदम बेस्ट सर. या पहिल्यांदाच कुठेतरी इतकं बरं खाल्लं असं दिसलं मला. तो परत चाललो आहे बघा बसीमध्ये. बघा ही आहे बस. हो चला तर आता वाजलेले आहे 9:15. तो लेट्स गो. मंडळी आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे ते म्हणजे स्वारगेटला पुण्यामध्ये. आणि आता वाजलेलं आहे रात्रीचे हे बघा 12:30 झाली. आणि हे बसस्टँड आहे स्वारगेटचं. इकडं आता लोक थोडी झोपलेली पण आहे. आणि आता आम्ही इकडून आता आमचे जे रिलेटिव्स आहे ते इथून 7 किलोमीटर पुढं आहे. सो विंडसर काउंटी म्हणजे तो बिल्डिंग आहे तिकडे राहतात ते कात्रजच्या पुढे. सो आता आम्ही तिकडं त्यांच्याकडे जायला आता आम्ही इकडं रिक्षा बघणार आहोत. तर रिक्षा बघून मग डायरेक्टली त्यांच्या घरी जाणार आहे. सो बघूया आता कसं काय ते. सो चला तर आता आम्ही फायनली रिक्षामध्ये बसलेलो आहे. आणि रात्रीचं वाजलं ते म्हणजे 12:30. आणि आता हे बघा जात आहे. रिक्षा इकडं पकडलेली आहे. हो तर चला आता जातो. आणि बघतो अजून किती किलोमीटर आहे म्हटलं. 10 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर आहे. चला तर मंडळी आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे इकडं आमच्या रिलेटिव्सच्या घरी. आणि इकडं आता आम्ही आता झोपायची तयारी करतो आहे. वाजले 1:30 वाजून गेला. आणि बघा इकडं आहे मंदार काका. त्यांच्याच घरी आता आपण आज इकडं राहणार आहोत. तो सगळं सो चला तर मंडळी आजचा मी व्हिडिओ इथं सेंड करतोय. सो उद्याचा एक व्लॉग असणार आहे तो इंटरेस्टिंग असणार आहे. उद्याच्या व्लॉगमध्ये मला खूप काय काय बघायला मिळणार आहे.
सो आजचा मी व्हिडिओ इथे सेंड करतो आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला असेल तर वैभव व्लॉग्स. बाय.